सेटिंग म्हणल्यावर तिथंच चांगली झालेली आहे. तिथं 150च्या पुढे गेलेली सेटिंग आहे ना. आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहिलं तर कमीत कमी 50-60 फळं हो आहे त्याच्या ठिकाणी. ओके 50-60 फळं आहेत आरामात. आणि नवीन फळांची संख्या आणखीन चालूच आहे. संख्या चालूच आहे. हे खालूनच आहे. येस सर येस. या हे खालूनच संख्या पूर्ण. तर या ठिकाणी तुम्ही जवळपास 75% सेंद्रिय, 75% आणि 80% सेंद्रिय आणि 20% रासायनिक. ओके 80% तुम्ही पूर्णपणे सेंद्रिय म्हणजे पूर्ण ग्रीन प्लॅनेटचे सर्वच प्रॉडक्ट वापरलेले. ब्लूमचा चांगला वापर झाला, स्लरीमधून ग्रोचाही झालेला, FC. ओके आणि फंगोइडचाही स्प्रे घेताय तुम्ही आज. फंगोइडचा घेतोय. ओके तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देताल? त्यांनी रासायनिकच केलं पाहिजे का किंवा ग्रीन प्लॅनेटच्या आता किती वर्षापासून तुम्ही वापरताय ग्रीन प्लॅनेटच्या इतर याच्यामध्ये? 5-7 वर्ष झाले. म्हणजे 5 ते 7 वर्षाचा इतर पिकांमध्ये तुमचा अनुभव आहेच. आणि या वर्षी डाळिंबावरती पण तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रॉडक्ट वापरले. बरोबर. तर काय इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देताल? एक तर कसं आहे, कच्चं जरी खाल्लं तर सुद्धा ह्याची चव चांगली आहे, इतर डाळिंबापेक्षा वेगळी लागते. साईज किती दिवसात तुम्हाला डेव्हलप झालेली दिसते? आता कळीपासून ही जी सेटिंग आहे, हो कळी सेटिंग पासून हे फळ आमच्या हिशोबाने कमीत कमी 10 ते 12 दिवस लागतात. 5 दिवसामध्ये याची सेटिंग झाली. आणि याचं कारण काय? स्लरी. यस. तर मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं एक झाड ज्या ठिकाणी कळी होती आणि त्याच्यावरती तुमचे 2 स्प्रे झाले होते आठवड्यात. ब्लूम टाकून स्लरी जर केली तर ब्लूम आणि प्रीमियम तर सेटिंग चांगली एकदम नंबर 1 मध्ये. आणि 4 वर्षामध्ये या बागेमध्ये जुन्या शेतकऱ्याला एकही भार घेता नाही आला, म्हणून 6 महिन्यापूर्वी त्यांनी ही शेती तुम्हाला अगदी इतक्या कमी किमतीत विकली. या ठिकाणी जवळपास विहिरीची साईजच आम्ही पाहिली 50 फूट खोल आहे. 50 फूट खोल आहे, 60 फूट गोल आहे रुंदी त्याची. किती? 30 फूट आहे. 30 फूट रुंदी आहे आणि 50 फूट खोली आहे. एक बोर आहे. आणि झाडाची संख्या किती आहे? 670 झाडं. पण 4 वर्षात त्यांना एकही भार नाही घेता आला. फुलं यायची पण गळून जायचे आणि फळं लागले तर ते पण फळ पण कुठं किडायचं, कुठं गळून जायचं, संख्या नाही. संख्या नॉर्मल मध्ये. अच्छा, मी ऐकलं की त्यांनी ह्या 4 वर्षामध्ये 1 वर्ष एक ज्याला आपण हे म्हणतो बागेचा डॉक्टर, ते पण कन्सल्टंट पण ठेवला होता. हो ठेवला होता. तरी त्यांना इथं यश नाही आलं. तुमचं कौतुकच केलं पाहिजे सर मग, कारण 6 महिन्यामध्ये तुम्ही ह्या साईजचे फळं इथं आणून पण दाखविले आणि फेल गेलेली बाग आज परत आणली. तर याच्यामधून इतर शेतकऱ्यांना जे डाळिंबाच्या बाबतीत निराश झालेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय की जर सेंद्रिय पद्धतीनं केलं. या ठिकाणी तुम्ही 75-70 नाही तर 80% तुम्ही सेंद्रिय वापरलेत. थोडं बहुत खाली बेसल डोस रासायनिकचा दिला असेल? नाही, फक्त स्प्रे, एखादा स्प्रे. ड्रिंचिंग मात्र फार कमी आहे. ओके. स्प्रे बाकी 80% पूर्ण सेंद्रिय. सर मुलाखत दिली तुम्ही, धन्यवाद. आज तारीख 11 एप्रिल 2017. ओके. हे करकट्टा तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी आपण आहोत. आणि 6-7 वर्षाचा तुमचा अनुभव इतर पिकामध्ये पण, आंब्याच्या बागेमध्ये पण तुमची आपण 4 वर्षापूर्वी शूटिंग घेतली होती. हो है ना. त्या ठिकाणी आंब्याच्या झाडाची साईज अगदी तुम्ही खूप लवकर त्याची उंची आणि बाकी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ केली होती. 3.5 वर्षामध्ये 3 वेळेस, 4.5 वर्षामध्ये 3दा फळ खाल्लंय. ग्रेट सर. तर तुम्ही 7 वर्षापासून ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रॉडक्ट वापरताय. हो सर, मुलाखत दिली, धन्यवाद. तिकडे 1 नंबर 1 सेटिंग आहे. हो चला. आणि जेवढी आपण